ती शैक्षणिक पंढरी म्हणून ओळखली जाते। मात्र या शैक्षणिक पंढरीतच शिक्षणाचे 3-13 वाजलेत असंच म्हणावं लागेल। आणि असं म्हणण्याचं कारण म्हणजे पुण्यामध्ये 1-2 नव्हे तर तब्बल 13 शाळा ज्या आहेत त्या बोगस असल्याचं समोर आलेलं आहे। खुद्द पुणे महापालिकेनेच या 13 शाळांची यादी जी आहे ती जाहीर केलेली आहे। यासोबतच पुणे महापालिकेने पालकांना असं आव्हान देखील केलेलं आहे की या शाळांमध्ये विद्यार्थ्यांचं ॲडमिशन जे आहे ते करू नये। तसंच विद्यार्थ्यांचं या शाळांमध्ये ॲडमिशन घेतलं तर त्यांचं शैक्षणिक नुकसान होईल असा इशारा देखील पुणे महापालिकेने यावेळी दिलेला आहे। या शाळांमध्ये इंग्रजी उच्च चांगल्या हाय प्रोफाईल जे शाळा असं म्हणतात त्यांच्या नावांवरून ते तसेच वाटत आहेत, त्याच्यामुळे यात इंग्रजी आणि मराठी शाळा या दोघांचाही समावेश आहे। आता मी पुणे महापालिकेतच आहे आणि पुणे महापालिकेनेच या 13 शाळांची यादी जी आहे ती जाहीर केलेली आहे। न्यू मिलेनियम स्टार इंग्लिश मीडियम स्कूल, महात्मा गांधी प्रशाला, एवलेवाडी, TM तखवाय इस्लामिक स्कूल अँड मदरसा, सेंट Q2 इंटरनॅशनल स्कूल कोंढवा, इमॅन्युअल पब्लिक स्कूल मोहम्मदवाडी रोड, आनंदाशा अकॅडमिक स्कूल, त्याच्यानंतर एलोरा मेडिकल अँड एज्युकेशन फाउंडेशन, आर्यन पब्लिक स्कूल, लेंजी हायस्कूल, अशोकनगर, शिवाली नोमानी इंग्लिश मीडियम स्कूल, 10वं नावे ऑलिव्ह इंटरनॅशनल स्कूल, ग्लोबल एज्युकेशन ट्रस्ट, त्याच्यानंतर ग्लोबल इस्लामिक मीडियम स्कूल आणि 13वं नाव आहे आर्यन वर्ल्ड स्कूल। अशी या 13 शाळांची नावं आहेत। खरं बघायला गेलं तर ऐकण्यावरूनच अत्यंत लाविश अशी ही नावं वाटतात, मात्र यात इंग्रजी आणि मराठी दोन्ही शाळांचा समावेश आहे। त्याच्यामुळे ऐकण्याला जरी ही नावं चांगली वाटत असली तरी ही शाळा जी आहे ते सध्या बोगस असल्याचं आढळून आलेलं आहे। त्याच्यामुळे पुणे महापालिकेने आवाहन केलेलं आहे पालकांना आणि विद्यार्थ्यांना की या शाळेमध्ये ॲडमिशन घेऊ नये। खरं तर पुणे हे शिक्षणाचं माहेरघर आहे। महाराष्ट्रातून अनेक विद्यार्थी पुण्यात शिक्षण घेण्यासाठी येत असतात, मात्र या शिक्षणाचा पायाच किती ढिसाळ आहे हे या 13 जे शाळा बोगस शाळा आहेत त्याच्यावरून दिसून येत आहे। तसंच याच्यावरून देखील काही प्रश्न एक महत्त्वाचा उपस्थित होतो, तो म्हणजे अशा शाळांनी विद्यार्थ्यांच्या भविष्याचा खेळखंडोबाज करायचं ठरवलं आहे का असा सवाल सध्या संतप्त पालकांकडून किंवा असा आपलं बघायला गेलं तर शैक्षणिक दृष्टिकोनातून सध्या विचारला जातो। शिवानी लकडे, टाइम्स ऑफ महाराष्ट्र, पुणे।